नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल आप्पे पात्रामध्ये हे कच्चे पोहे टाकून ही कुठली रेसिपी सांगते पुढे, तुम्हाला थांबाच. पण एकदा का केली ना, मुलं पुन्हा म्हणतील आई नाही का ती रेसिपी केली ती नक्की एकदा करून आम्हाला दे म्हणून. चला मग ही नेमकी रेसिपी कुठली आहे, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एक मोठा बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये 1 वाटी इतके पोहे घेतलेत. नेहमी आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे घेतो ना, तेच 1 वाटी पोहे घेतलेत. ह्याच्यामध्ये पाणी घालूयात आणि हे पोहे ना धुवून घ्यायचं आहे. खराब पाणी असतं ते काढून टाकायचं आहे, म्हणजे पूर्णपणे जे पाणी असतं ते काढून टाकायचं आहे. जसे आपण पोहे करण्यासाठी पोहे भिजवतो का नाही, धुवून घेतो, तसेच हे धुवून घ्यायचे आहे. आणि मग त्याच्यामध्ये ना मग पाववाटी इतका बारीक रवा, पाववाटी इतकं बेसन पीठ घातलेलं आहे आणि पाववाटी इतकं दही घेतलेलं आहे बरं का. दही जर अतिपातळ असेल तर जरा कमी घ्या बरं का. आता जरा घट्ट होतं म्हणून पाववाटी इतकं घेतलंय. आता हे सर्व ना आपल्याला मिसळून घ्यायचं आहे बघा. आणि साधारण एक 5 ते 10 मिनिटांना हे भिजत ठेवायचं आहे. वेळ नसेल तर 5 मिनिटामध्ये सुद्धा पोहे भिजले जातात बघा. थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून थोडंसंच पाणी घातलंय बघा, म्हणजे पोहे चांगले एकदम नरम मऊसूत भिजायला हवेत की नाही म्हणून. आता हे भिजत ना असंच ठेवूयात. अगदी 5 मिनिटामध्ये सुद्धा भिजले जातील तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया. ते म्हणजे काय, इथं थोड्याशा भाज्या घेतल्यात बघा. ते म्हणजे काय, 2 बारीक चिरला कांदा, 2 टॅमॅटो बारीक चिरून, सिमला मिरची, त्याचबरोबर थोडंसं गाजर खिसून घेतलंय. तुमच्याकडे जर पनीर असेल तर पनीरसुद्धा तुम्ही खिसून याच्यामध्ये घेऊ शकता, मका उकडून घेऊ शकता. एवढ्याच माझ्याजवळ भाज्या होत्या म्हणून इतक्याच सध्याला भाज्या घेतल्या. चला आता गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसंच बटर घातलं आहे बघा. बटर आपलं मेल्ट झालं की आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या ना, त्या आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि परतून घेऊयात आपण. बटरच्या ऐवजी तुम्ही थोडंसं तूप वापरू शकता किंवा तेल वापरला तरीसुद्धा चालेल. आता घेतलेल्या सर्व भाज्या ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. भाज्या हलक्यानं आपल्याला परतून म्हणजेच की नरम करून घ्यायच्या आहेत. अगदी भाज्या तशाच वापरल्या तरी देखील चालेल, पण अशा जरा परतून घेतल्यामुळे काय चवीला छान लागतात भाज्या. तर हलक्या साधारण एक 2 ते 3 मिनिटं भाज्या परतून घेऊयात. आता ह्या भाज्या परतत असताना ना गॅस मात्र फास्ट ठेवायचा आहे. थोडंसंच मीठ घालूयात, कारण मीठ घातल्यानंतर भाज्यांना पाणी सुटलं जाईल तर भाज्या आपल्याला ओलसर करायच्या नाहीत, मोकळ्या सुटसुटीत व्हायला हव्या. त्याच्यामुळे मीठ घातल्यानंतर ना फटाफट असे आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत. जरासुद्धा ह्याला पाणी सुटता कामा नाही बघा, मोकळ्या भाज्या असायला हव्या. त्यामुळे गॅस फास्ट ठेवून फटाफट ह्या हलक्या थोड्याशाच परतून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे भाज्या ह्या लगेच नरम होतात बघा. आता ह्याच्यामध्ये थोडंसंच ना ऑर्गेनो घातलेलं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालत आहे बघा. आता अगदी तुम्हाला नसेल आवडत, नाही घातला तरी सुद्धा चालेल आणि परतून घेऊया. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातला तरी चालेल किंवा थोडंसंच लाल तिखट भरभरून घेतला तरी चालेल किंवा थोडंसं मिरपूड घालू शकता. म्हणजे तिखटाचं प्रमाण मुलं कितपत खातात ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता बघा भाज्या तुम्हाला नरम झाल्या दिसत असतील, शिवाय मोकळ्या सुद्धा झालेल्या आहेत बघा. मग इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि हो, भाज्या परतत असताना मात्र याच्यावरती झाकण पण ठेवायचं नाही बरं का. आता ह्या भाज्या आपल्या चांगल्या परतून झाल्या की खाली काढून घेऊयात, थंड होण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत इथं बघा पोहे आपण हे भिजत ठेवले होते. ह्याच्यामध्ये आपण रवा, बेसन, त्याचबरोबर दही घातलं होतं. थोडंसंच आता वरून चवीसाठी मीठ घालूयात, अगदी थोडंसं घालायचं आणि हे चांगलं मळून घेऊयात. जसा पिठाचा गोळा करतो का नाही तसा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे. पोहे चांगले भिजलेले असले की लगेच ह्याचा गोळा होतो बघा. चांगल्या प्रकारे हे पोहे मॅश होतात. आता वरून थोडंसंच तेल मी घेतलेलं आहे, म्हणजे हे हाताला चिटकू नये म्हणून. आणि मस्त हे असं मॅश करत एक ह्याचा गोळा करून घेतलेला आहे बघा. हे भिजत काय ठेवायचं, तर भिजत ठेवल्यामुळे काय नाही ह्याचा गोळा एक चांगला होतो बघा. कारण आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे ना वाटीचा आकार द्यायचा आहे. तर तुम्हाला नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज मस्त एकदम वेगळ्या पद्धतीत मुलांसाठी पोह्यांचा पिझ्झा करत आहोत बरे का. तेही अप्पे पात्रामध्ये मिनी पिझ्झा. तर खाल्ला बेस मैद्याचा असतो का नाही किंवा गव्हाच्या पिठापासून करतो आपण, पण आज ना पोह्याचा वापर करून ह्याचा बेस करत आहोत. मग आपल्या अप्पे पात्रामधलं जे साचा आहे ना, त्याच्यामध्ये कितपत ही छोटी वाटी बसते तितपत छोट्या छोट्या अशा ह्या वाट्या करून घ्यायच्यात बघा. आता जशा होतील ना तशा आता इथं आपण काढून घेऊयात. अशा ह्या छोट्या छोट्या वाट्या करता याव्या का नाही, त्यामुळे का नाही पोहे भिजवत असताना का नाही थोडंसं पाणी घालून अगदी मऊसूत पोहे भिजवून घ्यायचे. जास्त पातळ पण करायचं नाही, नाहीतर पोहे खूप चिकट असे होतील, मग अशा तुम्हाला वाट्या करता येणार नाहीत. बघा सर्व ह्या वाट्या करून झालेल्या आहेत. चला आता आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती अप्पे पात्र ठेवले आणि बघा आता ह्या अप्पे पात्रामध्ये ना थोडं ना तूप सोडून घेऊयात. तुपाच्या ऐवजी बटर वापरू शकता किंवा अगदी तेल वापरला तरी सुद्धा चालेल. पण बरेच जण तेल खात नसतील ना, मग तुम्ही इथं ना तूप वापरू शकता. आणि आता आपण ज्या वाट्या केलेल्या होत्या ना छोट्या छोट्या पोह्यांच्या, त्या ह्या अप्पे पात्रामध्ये अशा ठेवून घेऊयात. अगदी करायला सोपं आहे. छोटा एक गोळा घ्यायचा, हातावरती चांगला मळून घ्यायचा आणि जशी आपण पारी करतो का नाही मोदक वगैरे करण्यासाठी, तशी छोटी छोटी अशी पारी करायची आणि बघा अप्पे पात्रामध्ये अशी ठेवायची. गॅस बारीक ठेवायचा 1 ते 1.5 मिनिटासाठी. आणि बघा ही वाटी खाल्ल्या बाजून भाजले का बघायची. आणि बघा खाल्ल्या बाजून ना चांगल्या प्रकारे हे भाजलेलं आहे बघा.
आता हे पलटी करण्याची काही गरज नाही, एका बाजून भाजलेलं आहेच. आता काय करायचं, ह्याच्यावरून थोडंसं इथं मी पिझ्झा सॉस आणि टॅमॅटो केचप एकत्र केलेलं होतं तर ते इथं लावत आहे. अगदी घरी पिझ्झा सॉस कसा करायचा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. अगदी थोडंसं तुम्ही इथं ना मेयोनीज लावलात तरीसुद्धा चालेल, चवीला छान लागेल का नाही म्हणून. थोडंसंच इथं हे सगळ्या ह्या वाट्या ज्या होत्या का नाही आपण केलेल्या पोह्यांच्या त्या सर्वांना लावून घेतलं. आणि जो आता भाजीचा मसाला केला होता तो ठेवून घेऊयात. अगदी वाटी भरून असा मसाला भरून घ्यायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो, सिमला मिरची आणि खिसलेलं गाजर होतं. अगदी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पनीर खिसून ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये उकडलेला मका वापरू शकता किंवा उकडलेला बटाटा जरी ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा त्याचा मसाला छान लागतो बरं का. आता भाज्या आपण ऑलरेडी अगोदर परतून घेतल्यामुळे इथं काही शिजायला वेळ लागत नाही बघा. आता वरून का नाही भरून असं चीज घालायचं. तर इथं मी चीज खिसून घेतलंय तर ते चीज घालत आहे. मुलांना चीज फार आवडतं का नाही म्हणून. अगदी तुमच्याकडे चीज स्लाईस असेल ना तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यावरती ठेवून घ्यायचे आहे बघा. भरपूर चीज इथं घालून घेतलंय, कारण चीज असलं की मुलांना फार आवडतं बघा. आणि मग वरून काय थोडंसं चिली फ्लेक्स घालणार आहे आणि ऑर्गेनो घालत आहे. हे काय मुलांच्या आवडीनुसार तिखट प्रमाणाच्यानुसार घालू शकता. पण हे घातल्यामुळे पिझ्झा जसा दिसतो अगदी तसं दिसायला दिसतं आणि चवीला देखील छान लागतं. थोडंसं मिरपूड भुरभुरलात तरीसुद्धा चालेल. आणि बघा अगदी खाल्ल्या बाजून मस्त खरपूस भाजलेलं आहे, कुरकुरीतपणा असा जाणवतं बघा. तर आता आपण हे काढून घेऊयात. जे आतली बाजूचे आहेत ना ते जरा चांगलेच आणि लवकर भाजले जातात आणि बाहेरचे बाजूचे जे आहेत ते भाजायला वेळ लागतो, म्हणून बाहेरच्या बाजूचे ना आतल्या बाजूला घालायचे आणि चांगले ना भाजून घेऊयात. खायला इतके जबरदस्त छान लागतात ना, अगदी मुलं ना बनवताच खाऊन फस्त करतात आणि बनवायला पण फारसा जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी तुम्हाला पोहे भिजून घ्यायचे आहेत, हा भाज्यांचा मसाला अगोदर करून ठेवलात तरीसुद्धा चालेल आणि मग काय फक्त इथं तुम्हाला हे भाजून घ्यायचे आहेत. अति जास्त वेळ लागत नाही. मुलांना संध्याकाळी काही ना काही चटरपटर खायला हवं असतं बघा. मग तुम्ही मस्त असे मुलांसाठी पिझ्झा करू शकता. वाव, बघा दिसायला किती छान दिसतो का नाही, तितकाच चवीला भारी लागतो. पोह्यांचा केलाय असा 1% सुद्धा वाटत नाही. ह्याच्यामध्ये आपण रवा पुरलं त्याच्यामुळे ह्याला ना खालून जो बेस आहे त्याला कुरकुरीतपणा आलाय बघा. आणि वाव, अगदी मस्त असा आपला खाण्यासाठी पिझ्झा तयार. तसे तर ह्याच्या अगोदर गव्हाच्या पिठाचा, मूग डाळीचा बेस करून त्याचबरोबर बटाट्याचा वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झाचे व्हिडिओ शेअर केलेत. हा सुद्धा नवीन पिझ्झा आहे, नक्की करून बघा. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये.